नमस्कार. सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रस्तावित असलेला 240 KLDP क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला असून सहकार महर्षी चंद्रांना तावरे व कारखान्याचे माजी चेअरमन रंजन कुमार तावरे यांनी या प्रकल्पास कडाडून विरोध केलाय. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 500 KLDP क्षमतेचा प्रकल्प उभारावा अशी त्यांनी मागणी केली असून कारखान्याने तात्काळ विशेष सर्वसाधारण सभा बोलवून सभासदांना विश्वासात घ्यावे अशी मागणी देखील केली आहे. यावेळी बोलताना चंद्रांना तावरे यांनी संचालक मंडळाच्या कारभारावर बोट ठेवत मंडळाचा कारभार हा खोटे बोल पण रेटून बोल अशा प्रकारचा असल्याचे नमूद केलंय. त्याचबरोबर बोलताना त्यांनी सत्ताधारी संचालक मंडळ हे वार्षिक सर्वसाधारण सभेचा अवमान करत असल्याचा देखील ठपका ठेवलाय. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी 150 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारा 240 KLDP क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प हा सभासदांच्या हिताचा नसून अधिकचे 50 कोटी रुपये टाकले तर 500 KLDP क्षमतेचा प्रकल्प उभा राहू शकतो व त्यातून सभासदाला प्रतिटनी 300 ते 400 रुपये एवढा अधिकचा नफा मिळू शकतो असा विश्वास व्यक्त केला. तसेच सत्ताधारी संचालक मंडळाने तात्काळ विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी अशी मागणी देखील केली आहे. त्याचबरोबर संचालक मंडळाच्या या कारभाराविरोधात आपण सभासदांमध्ये जाणार असल्याचे सांगतानाच मागील 2 वार्षिक सर्वसाधारण सभांची आठवण देखील त्यांनी करून दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विद्यमान संचालक मंडळावरती कडाडून हल्लाबोल केलाय. चला तर पाहूयात नेमकं काय म्हणतायत सहकार महर्षी चंद्रांना तावरे व माजी चेअरमन रंजन कुमार तावरे. माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाचा जो काही मनमानी कारभार चाललाय, खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण गेल्या वर्षीच्या 30/9च्या मीटिंगमध्ये काय झालं काय ठरलं हे आपण सगळेजण साक्षीदार आहात पत्रकार भावांनी. आणि संचालक मंडळ खोटं प्रोसिडिंग घेत आहे अशा प्रकारची वास्तविकता गेल्या जनरल मीटिंगमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आली होती. त्या अगोदरचा 11 गावांचा प्रश्न पत्रकार त्यावेळेचा निर्णय झाला असताना सुद्धा कार्यकारी संचालकांना तो सभेमध्ये घेतला नाही आणि म्हणून गेल्या वर्षी उभ्या महाराष्ट्रात कुठं नाही पण माळेगाव कारखान्यावर आपल्या सर्वांच्या साक्षीनं चेअरमन व्हाईस चेअरमन आणि कार्यकारी संचालकांना लेखी द्यावं लागलं की 11 गावं कायमस्वरूपी आम्ही घेणार नाही एकत्रितपणे. आणि अशा पद्धतीनं हे संचालक मंडळ वारंवार खोटं प्रोसिडिंग लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये आणि 3 वेळा आम्ही त्यांना लेखी पत्र दिलं. तोंडी अनेक वेळा जीबी यांना मी मागणी केली की प्रोसिडिंग आम्हाला द्या 30/9/23च्या मीटिंगचं. परंतु या मंडळीने MDनी आणि चेअरमन साहेबांनी सांगितलं की आपण जनरल मीटिंगच्या अगोदर देत असतो 15 दिवस. मग जनरल मीटिंगच्या आत 15 दिवसचं प्रोसिडिंग आपण देत असो हे जर तुम्हाला कायद्याने अभिप्रेत असेल तर चुकीचं प्रोसिडिंग लिहून या संचालक मंडळानं मेजॉरिटीच्या जोरावर 240 KLPDचा प्रकल्प केलाय, मंजूर केलाय, मान्यता दिली जनरल बॉडीने. अशा पद्धतीची खोटं प्रोसिडिंग ठराव साखर आयुक्ताला त्यांच्या मान्यतेसाठी पाठवला, VSIला DPR करायसाठी पाठवला आणि साखर आयुक्तालयामध्ये तशा पद्धतीचा ठराव त्यांना दिला जातो. आम्ही संचालक असताना आम्ही मागतो मात्र आम्हाला दिला जात नाही. म्हणजे पुन्हा एकदा हे खोटं लिहिण्याची प्रथा माळेगाव कारखान्याच्या इतिहासात कधी नव्हती, ती चालू झालेली आहे. आणि आता तर आम्ही साखर आयुक्तालयात बघितला 240 KLPDचा ठराव त्यांनी दिलाय. त्याची मान्यता घ्यायचा प्रयत्न करून मान्यता घेतली आहे आणि त्या ठिकाणी साखर आयुक्तांनी सांगितलेलं असताना आमचं आणि जीबी अण्णांचं पत्र संचालक मंडळाने दिले की विशेष सर्वसाधारण सभेच्या पुढे चर्चा करून निर्णय घ्यावा. हा मोठा प्रकल्प आपण करतोय आणि असं असताना त्यांना आम्ही पत्र दिलं. त्या पत्र दिल्यानंतर तेच पत्र साखर आयुक्तांना आम्ही दिलं. साखर आयुक्तांना भेटलो. त्यांनी शरम मारला की विशेष सर्वसाधारण सभा घेऊन हे करावं. मात्र आपलं संचालक मंडळ चुकीच्या पद्धतीनं
मनमानी करून सभासदांच्या हिताच्या आड येते म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. मित्रांनो, अण्णांचा 40-45 वर्षाचा साखर कारखानदारीचा अभ्यास, त्यांना असलेले बारकावे, या धंद्यामध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे असा प्रचंड असा महाराष्ट्राचा अण्णांचे इतका बारकावा कुणाचा नाही हे पवारसाहेब सुद्धा मान्य करतात. व्यासपीठावर मान्य केलं 2007ला राजाभाऊ, बरोबर आहे, 2002ला. आणि असं असताना हे संचालक मंडळ मात्र आमचंच खरं आहे ही म्हणण्याची जी भूमिका आहे, खोटं बोल रेटून बोल असला जो कार्यक्रम चालू झाला या संचालक मंडळाचा, तो मनमानी कारभार माळेगावचा अत्यंत अभ्यासू असा सभासद कधीही मान्य करणार नाही. आणि म्हणून हे सगळं करत असताना परवा साखर आयुक्तांच्या ऑफिसमधनं एक पत्र आलं, याचा स्वयंस्पष्ट खुलासा द्या म्हणून कार्यकारी संचालकांना. आणि तो स्वयंस्पष्ट खुलासा न देता 30 तारखेला त्यांना पत्र आलंय आणि 3 तारखेला याच कार्यकारी संचालकांना मीटिंग काढली 7 ऑगस्टला. आणि त्या 7 ऑगस्टच्या मीटिंगमध्ये त्यांनी विषय ठेवला, एक नंबरचा विषय ठेवला, कारखाना आसरणी प्रकल्पासंदर्भात अंतर्गत नवीन वाढीव इथेनॉल प्रकल्पास माननीय साखर आयुक्त पुणे यांनी आर्थिक प्रशासकीय मान्यता दिली आहे, त्यानुसार प्रकल्प उभारणीबाबत निर्णय घेणे. म्हणजे एका बाजूला साखर आयुक्तालय कळवतं यांना स्वयंस्पष्ट अहवाल सादर करा आणि हे पहिला विषय घेतात या प्रकल्पावर निर्णय घेणे. मला त्यांना सांगायचे, आम्ही त्या मीटिंगमध्ये पहिल्यांदा त्यांना म्हटलं आम्हाला तो स्वयंस्पष्ट अहवाल केलाय तो द्या. तो म्हणले अजून स्वयंस्पष्ट अहवाल झाला नाही, 8 दिवस लागतील त्याला. मग 8 दिवसांनी मीटिंगमध्ये चर्चा करा, आज कशासाठी गडबड करताय असं स्पष्टपणे त्यांना सांगितल्यानंतर सुद्धा हे संचालक मंडळ मेजॉरिटीच्या जोरावर आमचा जीव्यांचा विरोध नोंदवून घेऊन हा प्रकल्प करण्याची भूमिका त्यांनी पुढे जाण्याची भूमिका घेतली. आणि म्हणून मित्रांनो, मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय, स्वयंस्पष्ट अहवाल दिला नाही साखर आयुक्तालयाला, चर्चा झाली नाही. आमची मागणी आहे आणि ती मागणी आपण सर्वजण साक्षीदार आहात त्याची. गेल्या वर्षीच्या जनरल मीटिंगमध्ये ठरलं नसताना ठरलं लिहिले गेले आणि त्याच्यावर चर्चा करायची, व्यवसायाचे तज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञ बोलवून सभासदांच्या पुढे चर्चा करायची असं ठरलं असताना ही मंडळी परवा 22 तारखेला VSI ला गेले आणि VSI ला तिथल्या अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि त्या पद्धतीनं आम्हाला अचानक निरोप दिला. वास्तविक ही चर्चा तिथं न होता सभासदांच्या पुढे करायचे ठरलं असताना त्यांनी 22 तारखेला तिथं या, आम्ही त्यावेळेला बाहेर होतो, आम्ही सांगितलं होतं स्पष्ट मीटिंगमध्ये 22ला शक्य नाही, तरी आपण तो आम्ही नाही असं समजून त्यांनी तिथं मीटिंग घेतलेली आहे. हरकत नाही, आम्हाला काही त्याच्यात म्हणायचं नाही. आपल्या इथं काम जनरल मीटिंगला ठरलं होतं लोकांच्या पुढे प्रकल्प 240चा करायचा का 5चा करायचा ही चर्चा झाली होती आणि त्या संबंधानं VSIच्या लोकांना बोलवायचं आणि सभासदांना बोलवायचं, निर्णय घ्यायचा असं ठरलं असताना आम्ही कशासाठी तिथं जायचं VSIला? सभासदांना बोलवलं नाही, सभासदांना माहिती नाही, मीटिंगमध्ये चर्चा अशी झाली, आम्ही गेलो नाही. सभासदांना बोलवून त्यांचं कर्तव्य होतं, बोलवलं नाही. आणि गायडन्स शुगरनं सुद्धा सांगितलं असताना सुद्धा प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर मान्यतेच्या आधी बोलवायला पाहिजे, प्रस्ताव दाखल करायचा नाही. ती नंतरचं आहे, ती बाकी शिरायचं नाही. त्यात आमचं म्हणणं एकच आहे की बाबा तुम्ही जनरल लोकांना बोलवायला पाहिजे, चांगला प्रकल्प कोणता सांगायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे. तुमचा चांगला असा करा, पण जर लोकांचं नुकसान होणार असेल तर का आग्रह धरतात? सभासदांना विश्वासात घेणं करा. बरं असं ते 150-200 कोटी कर्ज सभासदांचा काढणार आहे आणि लोकांनी सांगितलं आमच्या पुढे ठेवा. आमचं म्हणणं ते आहे
आणि त्यांनी हे जे चुकीच्या पद्धतीने चालवलं आहे त्याच्यामुळं लक्षात आलं का सभासदांचं 300 ते 400 रुपयाचं नुकसान होणार आहे. जर 500 रुपये जर 5 लाख लिटरचा प्रकल्प ठेवला असता तर तुम्हाला 300 ते 400 रुपये वाढवून मिळाले असते. हे नुकसान त्यांनी केलेलं आहे. टनाला साधारण सभासदांना 300 ते 400 रुपये वाढवून मिळाले असते. काका आता तुम्ही सांगितलं की साखर आयुक्तांनी त्यांना सुस्पष्ट खुलासा द्या म्हणून पत्र दिले. ते पत्र आहे का आपल्याकडे? आहे, देतो तुम्हाला. हे बघा जरी खुलासा दिला तरी ते सोयीस्कर द्यावा. जरा म्हणून तुमच्या लक्षात आलं का की सगळे येणार आहे. तर मूळ जे मुद्दा आहे की तुम्ही लोकांच्या पुढे या, लोकांना समजून सांगा तुमचं बरोबर आहे. लोक सांगते ते ऐकून आपण बाजूला जाऊन कशाला व्यवसायाला मिटिंग घ्यायची, बाजूला जायचं, वेगळी चर्चा करायची, कशासाठी करायची? लोकांना कळू द्या आपण काय करतो इथे. आणि अशा पद्धतीनं चुकीचं चाललेलं आहे. जर आपण 5 लाख लिटरचा प्रकल्प केला 2,40,000 ऐवजी तर आपल्याला 70 कोटी रुपये जास्त मिळणार आहे. 70 कोट गुणिले 15 लाख टन किती पैसे वाटतात बघा, भागिले 15 लाख टन. त्याच्यात थोडासा हिशेब सांगतो तुम्हाला. 1 लिटर इथोला तयार केलं तर आपल्याला 15 रुपये जास्त मिळतात. कशाचे? इथोला तयार करून विकले फायदा पाय 15 रुपये नेट नफा. हो, लिटर मागे 1 लिटर माग. तुम्ही आपण हिशेब करा की 2,40चं करायचं का 5चं करायचं. 2,60चं जास्ती इथोला मिळणार आहे आपल्याला. LPD जर केला ना सर पहिले 90 झाले. नाही ते सगळे धरून करायचं. धरून 240 दोन्ही धरून करायचं. दोन्ही बोला. 240 जर केलं तर LPD ने 15 रुपयाने तेवढं 1 लिटरला मिळणार. हो, 500 निघेल तर जास्तीत 260 LPDचा आणखीन जास्त मिळणार. तो नफा तुम्ही मागता. तो जास्त नफा आहे. त्याच्यानंतर दुसरं असं हां की हे करत असताना इथोनात केल्यानंतर साखर करायच्या ऐवजी इथोनात केल्यानंतर बारदाण्याचा खर्च वाचणार आहे, पॅकेजचा खर्च वाचणार आहे, हँडलिंगचा खर्च वाचणार आहे आणि शिवाय साखरेचं व्याज वाचणार, जे व्याज जाणार आहे ते वाचणार आहे. हे सगळे फायदे. तेच एवढ्या गोष्टी वाचणार आहेत का नाही. आपण सगळी सभासद आहात. दुसरं असं आपण जे सांगतो पद्धत लक्षात आलं का ते पेपरवरती चालू आहे. पेपरवरती कारखाने चालू आहे. अमेरिकेत 10 वर्षापासून चालू आहे आणि देशातल्या 5 कंपनीनं तो कारखाना केलेला आहे आणि तो कारखाना चालवणारा माणूस VSI मध्ये नोकरीला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की वेपर्सवर जगाच्या पाठीवर कुठेच कारखाना नाही. ठाम सांगतो हा ज्याचा मूर्खपणा आहे. लक्षात आलं का. वेपरवर चालूनच ही टेक्नॉलॉजी तुम्ही म्हणताय सक्सेस आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की असं नाही. आणि कुठंतरी ह्याच्यामध्ये कर्नाटकमध्ये कुठेतरी ते जाऊन सुद्धा आले. आपलं जयंत पाटलांच्या जयंत पाटलाचं वेगळं जाऊन आले. ते म्हणले आमचं आहे तसं ॲज इट इज काम थांबलेलं आहे आणि त्या कामामध्ये आम्ही काय पुढे जाऊन काय प्रगती केली नाही. कारण इथेनॉलची जी धरसोड आहे त्या प्रकारे इथेनॉलच्या नेतृत्वाबाबत केंद्र शासनाची धरसोड आहे. त्यामुळे आम्ही स्टॉप केले. म्हणजे बॅन आणला. ठीक आहे. आता 2 गोष्टी सगळ्या गोष्टी राहिली. जयंत पाटलाचं काम जे थांबलंय ते सरकारची धोरणाची तरसोड आहे म्हणून. प्रकल्प नाही म्हणून नाही. VSIने त्यांना तो प्रकल्प दिलेला आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट दिलेला आहे. VSI कसा दिला
आणि ते सुद्धा मला वाटतं प्राजच करते ना ते. हो प्रायझच करतोय ना. विषय काय आहे की ती टेक्नॉलॉजी नाहीच, फिजिबलच नाही किंवा कामच करत नाही, हे जे संचालक मंडळाचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे. त्यांनी थांबवला का तर इथेनॉलच्या पॉलिसी बद्दल त्यांना शंका होती म्हणून त्यांनी थांबवलं. पण त्यांनी टेक्नॉलॉजी डिनाय केली का? VSI सुद्धा टेक्नॉलॉजी डिनाय नाही केली. अहो दुबळ सर, आम्ही 10 जणांना विचारले डिस्टरीच्या चालवणाऱ्या माणसांना, आणखी 10 जण चीफ केमिस्टला विचारलं जे चालतं चालेल का. PSIला विचारलं. माहितीसाठी सांगतो की या वेळेला चर्चा सुरू झाली, लक्षात आलं का. त्यावेळेला आम्ही शोधायचा प्रयत्न केला. मग आम्ही काय केलं, प्रांतला फोन केला प्रमोद चौधरींना की बाबा असं असं आम्हाला करायचं आहे, तुझा माणूस पाठव. त्यांनी माणसं पाठवली, केकडे म्हणून त्यांनी माणूस पाठवला. लक्षात आलं. त्याची आमची चर्चा केली. त्याच्याकडून आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट घेतला. तो प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन म्हणजे वेबवर चालला, तो आम्ही VSIला सबमिट केला. VSIने त्याचा अभ्यास केला, चालतं म्हणून सांगितलं. आणि पुन्हा तो आता त्याला तो प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणे त्यांनी ह्याला राजाराम बापूला प्रोजेक्ट रिपोर्ट दिला. काय चुकीचं. प्रोजेक्ट आणि ज्याने जिथं कारखाना चालवला अमेरिकेत 10 वर्ष, लक्षात तो पिसाळ म्हणून मुलगा आहे आतल्या आठफाट्याचा, तोच VSIकडे कामाला आहे. त्याला समक्ष आम्ही बोलावलं, मला 10 वर्ष काम मी केलं, चालत नाही काय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी डिनाय केली नाही, परंतु इथेनॉलच्या धोरणावर केंद्र सरकारची धरसोड असल्यामुळे तर राजाराम बापू पाटलांनी तेवढा थांबला. आणि सर ह्याच्यामधला दुसरा मेजर फॅक्टर असा आहे की आपल्या ज्या जुन्या डिस्टलरी इथं होत्या 30 हजाराच्या 2, ह्या जुन्या डिस्टलरी त्यावेळेस सुद्धा 1 kg प्रेशरवरच चालत होत्या. मल्टी प्रेशरची टेक्नॉलॉजी आत्ता एवढ्या 10 वर्षातली, त्याच्यापूर्वी डिस्टलरी किती प्रेशरवर चालत होतं. आणि वेपर बेसवरती जेव्हा म्हणतो तेव्हा बी 30 प्रेशर होतं. थोडा फरक आहे. हे जे आहे ना, आम्ही सुरेश तावरे आले, सुरेश तावरेला बोलून घेतलं, त्याला विचार चालतंय का, गेले अभ्यास केला, माहिती घेतली, चालतंय म्हणून सांगितलं. आणि ह्याच्यात काय नाही डॉक्टर, हे बघा त्या इथॉनॉल तयार करायला सरपण कुठलं लावायचं, गॅसचं लावायचं का लाकडाचं लावायचं, एवढंच आहे. आणि त्याप्रमाणे भांडी, वेगळं काही नाही. आणि जर 300 ते 400 रुपये जास्त मिळत असतील म्हणून आमची तळमळ चालली की बाबा हे मोठं जास्त पैसे सभासदा मिळतील, आपण हे झालं. काल अमित शहा सुद्धा दिल्लीत सांगितलं की तुम्ही किती लाख करायचं ते करा, आम्ही इथं देऊ. आता प्रश्न एवढाच आहे ना की त्यांनी साखर आयुक्तांकडनं परवानगी आणली 240 KLPDची. ती लोक आपल्या वार्षिक सभेमध्ये ठरल्याप्रमाणे ते काय न करता प्रोसिडिंग चुकीचं लिहून तो प्रस्ताव तिकडे पाठवला आणि घेतले असं तुमचं म्हणणं आहे. हो, आता याच्यावरती काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. आमचं काय म्हणणं आहे, आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं 240 लोकांच्या फोटो मांडा, आमचं 500 लोकांच्या फोटो मांडतो, जे लोक चांगलं म्हणतील ते करू. लोकांच्या समोर जाऊन जो काय निर्णय होईल तुम्हाला मान्य आम्हाला मान्य. त्याच्यामध्ये मागच्या जनरल मिटिंगला कुठल्याही क्षमतेच्या बाबतीत निर्णय झालेला नव्हता, बरोबर आहे. मग तो जनरल मिटिंगच घेतला पाहिजे ना, किती क्षमतेचा करायचा, त्याचा अधिकार संचालक मंडळाला एकट्याला नाही. हा डिसिजन पॉलिसी डिसिजन आहे, हा वार्षिक सर्वसाधारण सभेचा अधिकार. त्या सहकार कायद्यातील तरतुदी असतील, आपल्या इथलं व्यावहारिकपणा या सगळ्याच्या दृष्टिकोनातून एक सर्वसाधारण सभा घेऊन हा विषय लोकांपुढे ठेवून मग तुम्ही कॅपॅसिटीची मान्यता घ्यायला पाहिजे. मागच्या वेळी आपलं फक्त डिस्लरी करायचं एवढं ठरलं, किती क्षमतेची करायची हे परत बैठक घेऊन परत बोलून परत चर्चा करून ठरवलं घ्यायचं ठरलं. मग तशा पद्धतीने त्यांनी जायला पाहिजे. बरोबर. VSIची लोक आणि सभासद जे लोकांपुढे ठरले त्याप्रमाणे त्यांनी केलं पाहिजे. हा जनरल मिटिंगचा सुद्धा अवमान. पण आपण त्या गोष्टीकडे न जाता आपल्या प्रपंचाचा विषय सभासदाला 2 पैसे जास्त कशात मिळतील त्याप्रमाणे जाऊ. म्हणून आम्ही आग्रह आहे की जनरल मिटिंग घ्या, त्याच्यात ती क्षमता ठरवा आणि मग प्रस्ताव तुम्ही द्या आणि चर्चा करा, पटलं तर घ्या. हे बघा, तुमच्या माहितीसाठी काल नॅशनल फेडरेशनने
हर्षवर्धन पाटील ज्याचे अध्यक्ष आहेत, त्या नॅशनल फेडरेशनने काल दिल्लीमध्ये एक सेमिनार घेतला साखरधंद्यासंदर्भात. आणि त्या साखरधंद्यासंदर्भात सेमिनार घेतला असताना त्या ठिकाणी देशाचे सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित भाई आले होते. आणि त्या ठिकाणची पॉलिसी जी आहे आत्ता, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सरकारनं G20मध्ये धोरण केलेलं होतं की या ठिकाणी बायोफ्युअल जी पॉलिसी आणलेली नवीन G20मध्ये, त्या बायोफ्युअल पॉलिसीप्रमाणे G20मध्ये सर्व जगाला आम्ही इथेनॉल पुरवू अशा प्रकारचं आश्वासित केले मोदी साहेबांनी आणि अमित भाईंनी. आणि जगामध्ये बाकीच्या ठिकाणी इथेनॉल जिथं ऊसाचं उत्पादन जास्त आहे तिथंच होऊ शकतं, ब्राझील सोडून कुठंच बाकी नाही. आणि म्हणून जगामध्ये लागत तिथं प्रदूषण नियंत्रण कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून इथेनॉल फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जरी 6 डिसेंबरला इथेनॉलला तात्पुरत्या स्वरूपाचा हे आला, आता तुम्ही मला जयंत पाटलांनी का केलं थांबवलं, 6 डिसेंबरला तात्पुरत्या स्वरूपाचा तो सुद्धा देशातल्या नागरिकांना साखर योग्य दरात मिळावी एवढ्यासाठी तात्पुरता बॅन आहे, तो परमनंट नाही. आणि कालच्या पॉलिसीमध्ये सांगताना, काल त्या ठिकाणी सांगताना त्यांनी सांगितलं आपण जेवढं उत्पादन कराल तुम्हाला चांगला वकील मिळाला म्हणजे हर्षवर्धन पाटलाच्या रूपानं साखरधंद्याला गन्ना उत्पादकांना त्याने आश्वासित केलेलं आहे की तुम्ही किती इथेनॉल करा, आपण जगाच्या बाजारपेठेत ते पाठवू, निर्यात करू, त्यामुळे तुम्हाला ती अडचण नाही. काय 2 वर्षानंतर आपल्याला जेवढे 2 वर्षात जेवढं करता येईल तेवढं करा, हे स्पष्टपणे अमित भाईंनी त्या ठिकाणी सांगितले. ही बंदी कायमस्वरूपीची नाही अशा प्रकारची भूमिका असताना ते आता उठवली जाईल. परकीय चलन 15,000 कोटी 25,000 कोटीपेक्षा अधिकचं वाचलंय आपलं. गेल्या वर्षी 360 कोटी लिटर इथेनॉल तयार झालं आपल्याकडं आणि आता 400 कोटीचं आहे. मग 400 कोटीचा तर आपलं 500 KLPD मध्ये काहीच नाही काय. आणि जर हे झाल्यानंतर जर आपल्याला देता येत असेल, आता 900 कोटीपर्यंत देशात इथेनॉल करायचं नीती आयोगाप्रमाणे सांगितलेलं आहे. आणि म्हणून या पद्धतीनं जर कॉस्ट वाचत असेल, आमची खर्चात बचत होऊन मोठा प्रकल्प करता येत असेल, अण्णांनी सांगितलं 240ला 150 कोटीचा प्रकल्प आहे त्यांचा आणि 500 KLPDला 5 लाख लिटरला 200 कोटीचा आहे, तर 50 कोटी रुपयामध्ये आम्हाला डबल उत्पादन मिळणार असेल तर संचालक मंडळाने ठेकेखोरपणा थांबवून जो प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा प्रयत्न त्यांचा चाललाय, काहीच कारण नाही. सभासदांची प्रतिष्ठा, सभासदाचा प्रपंच आपल्या सगळ्या संचालक मंडळाच्या प्रतिष्ठेपेक्षा मोठा आहे. आणि त्या सभासदाचा विचार करण्याच्या दृष्टीनं माळेगावने कारखान्याच्या संचालक मंडळानं हा उद्योग म्हणून एक व्यावहारिक दृष्टिकोनातून त्याच्यातनं बघण्याची गरज आहे. तुम्हाला पटतंय का पत्रकार भावांना 150 कोटीत 240 KLPD, 200 कोटीत 500 KLPD, मग कमी खर्चामध्ये आपला जादा होत असेल तर आपण कोणतं स्वीकारायचं हे विचार केला पाहिजे ना. त्याला गिराईक नाही असं कुठंच नाही. देशाचे सहकार मंत्री सांगतायत, मग आपण संचालक मंडळाने सभासदांनी ठरवायचे काय करायचे. त्यांनी सर्वसाधारण सभा नाही घेतली, तो प्रकल्प तर मंजूर करून मंजूर घेतला म्हणजे काय उभं राहिला ते तसं नाही. आपली काय भूमिका राहणार? आमची भूमिका आहे की लोकांच्या पुढे जायचं विशेष आणि सर्वसाधारण भूमिका आमची अशी राहील, जास्तीत जास्त ज्याच्यात 2 पैसे समाधान जास्त मिळतात ती करा, आमची भूमिका आहे. आणि ते जे सांगतात टेक्नॉलॉजी मायन्य आहे, पूर्ण आहे, तुम्ही सांगा फेस आहे ना, राजन बापूला ती टेक्नॉलॉजी कशी दिली, सगळं खोटं बोलायचं. आणि तुम्ही मला सांगा एखादा इम्पोर्टेड लढा आपण अमेरिकेत घेतलं त्याचं म्हणतो इथं कारखाना आहे का, टेक्नॉलॉजी नाही करता करू शकत. आणि त्याचा दुसरा जो ना म्हणजे 70 कोटी आहे म्हणजे त्यात फायदा असा आहे की 12 रुपये लिटरनं आसपासची किंमत वाढून देणार. त्याच्यानंतर त्यात बघायला बचत आहे
12 ते 14 कोटीची बघायची बचतून आपल्याला विकायला मिळणार आहे. जर संचालक मंडळाने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला, साखर आयुक्ताची मान्यता तर मिळाली जाईल आणि सभासदासमोर न जाता डायरेक्ट रेटण्याचा प्रयत्न केला तर आपली काय भूमिका आहे? आमची जनरल मीट पुढे जाणार, लोकांना सगळे सांगणार. गेल्या वेळच्या आम्ही हे बघा, आम्ही त्यापेक्षा काय काठी घेतो का? आम्ही लोकांच्या पुढे जाणार, लोक सांगते ते करा. पण त्याला खोटं बोलायची सवय मागचं प्रोसिडिंग तुम्ही बघितले, तसं हे वेळ खोटं लिहिले आहे. आपली सगळे आपण सगळे साक्षीदार. म्हणजे मागच्या जनरल मीटिंग पुन्हा होऊ शकते. बरंच काय करायचं. त्या दिवशी म्हणतात आम्ही 500 म्हणतो, विरोध कुठं म्हणतो? आम्ही करू नका म्हणतच नाही. आम्ही विरोध आहे. जास्ती पैसे समाधान मिळते मोठ्याला करा. येणाऱ्या जनरल मीटिंगला हा विषय घेऊ शकतो. तिथून मागे कुठलं काम करताना ते विरोध करायचे, करू नका म्हणायचं. आता ते करतायत, आम्ही मोठं करा म्हणतोय. आणि लोकांच्या हिताचं असेल तरच करा, पण कशाला म्हणतो? आम्ही त्याही पुढे जाऊन परवाच्या मीटिंगमध्ये त्यांना विचारलं, हा प्रकल्प करताना तुम्ही राज्याचे प्रमुख आपले तालुक्याचे नेते अजितराव पवारांनी विचारलं का हा प्रकल्प करतोय? संचालक मंडळ म्हणतात नाही, कशाला त्यांना विचारायचं? अरे सगळ्या गोष्टी 27 वर्ष मी बघतोय, त्यांना विचारशिवाय होत नाहीत काय? काका तुम्हाला सगळं माहिती आहे. तुमचा जन्म बारामतीतला, कर्म बारामतीतला. ते म्हणतील तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त मला विचारलं म्हणतात. हो. आता सर्वसाधारण सभा साधारणपणे 1-1.5 महिना कालावधी आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण पोहोचणार आम्ही पोचणार, आपल्याला पोचणार. काय तर स्वरूप काय स्वरूप काय असेल? स्वरूप आहे गावगाव वेळ द्यायला करणार, सभासदांना सगळ्या जागा करणार. गावोगावी सभासदांच्याकडे जाणार, त्यांना त्या गोष्टी समजावून सांगणार आणि येणाऱ्या जनरल मीटिंगमध्ये त्या विषयाचा निर्णय करणार. पत्रकार भावांची भूमिका त्याच्यामध्ये तितकीच महत्वाची आहे. 100% स्तंभ आहे लोकशाहीचा. काका 2 दुसरा भाग एक दुसरा भाग असा आहे. किती खर्च आहे? हा 2,40,000 रुपये किती खर्च? 150 कोटी. 150 कोटी. 150 कोटी 34 लाख. आणि 5 लाख रुपये 197 कोटी. 47 कोटीचंच वाढ. उत्पादन खर्च निम्म्यानेच कमी येणार. उत्पादन खर्च निम्म्यानेच कमी येणार. आम्ही काय सांगतो तुम्हाला की आपण सभासदांना 300 रुपयापासून 400 रुपये भाव वाढवून देऊ शकतो. त्यात तुमचा बारदाना वाचणार, सुथडी वाचणार, बाकीचा खर्च वाचणार आहे. सभासदांच्या हितासाठी तुम्ही दादांकडे जाणार का? नाही, ते आमच्या प्रपंच दादाला काय सांगायचं? तसं ते पण तेच म्हणतात, आम्ही जाताना कसं सांगायचं? मग नाही जाणार तर जाऊ, त्याच्या प्रपंच त्याच्याकडे जाऊ. आम्ही काय म्हणतो, ते म्हणतात आम्ही दादांना विचारायची गरजच नाही. नका विचारू, आम्ही कुठं नाही विचारा. अहो 150 कोटीचा प्रकल्प त्यांना विचारल्याशिवाय करायची ताकद आहे का याची कोणाची? 10 रुपयाची खरेदी करायची ताकद नाही. नाटक गोष्टी. आणि कळीचा आणखीन एक मुद्दा आहे, त्याच्याकडनं येतो वारंवार, की साखरेवर 40 रुपये करायचे हर्षवर्धन पाटलांनीच मागणी केली. हो, कदाचित ती 40 नाही होती, 35 ते 37च्या दरम्यान कुठे बघा तुम्हाला एक सांगतो, आतापर्यंत साखरेचे दर वाढले तशी तोडचे दर वाढले गेले, 2 वेळा वाढले. नाही. मला म्हणायचं असं की साखरेचे दर जर वाढले
त्याप्रमाणे आपली साखर उत्पादन दर वाढून आपल्याला जास्तीचे भाव मिळत असतील आणि इथेनॉल निर्मिती करून आपल्याला कसं कॅल्क्युलेशन तुमच्याकडे आहे? म्हणणं आहे का हे कसं कॅल्क्युलेशन असेल कोणाकडे असणार ते तरी कसं सांगतील की तोलाची किंमत वाढणार नाही काय आलं त्याला सांगा. मग मला असं म्हणायचं आहे ना की जर साखरेचे भाव वाढले तर आपण या प्रकल्पाचं तुम्ही म्हणताय 500 KLPDचा मग साखरेचे भाव वाढले तर आपण ते उसाचा सिरप जो आहे तो साखरेकडे वळवू शकतो ना आणि पाहिजे प्रमाणात आपण तो कमी आहे तसं चालवायचं आहे असं चालवायचं म्हणजे इथून कमी करण्याची क्षमता सुद्धा आहे असं चालवायचं. आपल्या म्हणण्यानुसार आहे इथेनॉल वाढले तर आपण जास्त घेऊ शकतो साखर वाढली तर साखरेकडे वाढवायचं. बघा मुमाळ सर ब्राझीलमध्ये काय केलं जातं साखरेचे दर वाढले की इथेनॉल कमी केलं जातं साखरेचे दर डाऊन आले की इथेनॉल वाढवलं जातं तो चेंज ओव्हरचा पर्याय करता येतो काय आणि आपल्याला ते करता येण्यासारखं आहे अडचणीचं काहीच नाही आणि ते होणार नाही देशाला जगाला हात लावण्याची गरज आहे. हे नुसतं आपलं म्हणायचं काहीतरी अडवून लावायचं लक्षात आलं मला तुम्ही सांगा ते जसं म्हणतात तेव्हा साखरेची किंमत वाढू द्या इथं वाढणार कशाला सांगता तुम्ही नाही म्हणून वाढणार नाही. माझी तर माहिती आज अशी आहे की अगोदर इथेनॉलच्या किमती वाढतील आणि मग साखरेचं मिळतं. सहकार मंत्र्यांनी त्याच्यात सांगितलं की 10% ला 20% आपण करतो सांगितलं काय इथेनॉल केंद्र सरकारचं उद्दिष्ट 1000 लिटर इथेनॉलचे कारण आपल्या देशाची आहे 5 लाख लिटर पेट्रोलची त्याच्यात 20% ब्लेंडिंग करायला 1000 लिटर इथेनॉल लागते. आजची आपली कॅपॅसिटी फक्त 370 कोटी लिटरची म्हणजे आपल्याला अजून जवळजवळ 600 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची क्षमता उभी करायची. त्याच्यामुळे साखरेचे दर आणि इथेनॉलचे दर दोन्ही हँड इन हँडच राहणार आणि एकमेकावर अवलंबून राहणार. असं होणार नाही की साखर फार पुढे जाईल आणि इथेनॉलमुळे खाली येईल कारण सरकारला दोन्ही उद्दिष्ट समान पातळीवरती पाहिजे. ज्यावेळेस साखरेचे दर ते लोकांना परवडतील असे ठेवतील त्याच वेळेस इथेनॉलचे दर सुद्धा त्याच प्रमाणात राहतील. त्यामुळे जे काही त्यांचं म्हणणं आहे ते अतिशय अव्यवहारिक हे शासकीय धोरणाला धरून नाही. आणि दुसरं असं देखील म्हणला की साखर आपण विकत असताना तो व्यापारी लवकर उचलतोय किंवा नाही उचलतोय ते त्याच्यामध्ये अवलंबून असतं. आपल्या बोर्डाला साखर कमीत कमी 4 महिन्याचं व्याज भरतो. एका पोत्याला 31 रुपये महिन्याला व्याज 4 महिन्याचं 100-125 रुपये व्याज वाढणार व्याज कमी होणार त्यानंतर भारताला सुतळी बाकीचं काही लागणार लिफ्टिंग होणार पैसे देखील मोकळे होणार त्या सगळ्या गोष्टीत नाही. साखरेचं म्हणताय आता आपल्या कारखान्याला नोटीस आली 4 लाख पोत्याच्या कोटा लॅप्स झालाय आणि तुम्ही कोटा लॅप्स का केला मग तुम्ही साखरेच्या दराचं साखरेच्या विक्रीचं सांगता तुमचा आलेला कोटा सुद्धा तुम्हाला संपत नाही उलट हे हमखास गिराईक पैसे लवकर मोकळे होतात व्याज कर्ज काढावं लागत नाही. बोला कल्याणराव. पाठीमागची पत्रकार परिषद पाठीमागची पत्रकार परिषद जी घेतली ती पत्रकार परिषद आणि आजची पत्रकार परिषद फारसा काही याच्यामध्ये नवीन मुद्दे आलेले नाही. मागल्या वेळेस सुद्धा आपण सांगितलं होतं की लोकांच्या पुढे जाऊन आपण हा निर्णय घ्यायचा ठरलेला आहे आणि असं असताना आता नवीन अशी माहिती मिळते की हे सगळं विचारात घेऊन साखर आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे. आता माझं एकच मत आहे की हे निर्णय प्रक्रिया ज्यावेळेस येत आहे त्यावेळेस आपण हा जो प्रकल्प होतोय या संदर्भात खरा धोरणात्मक निर्णय तुमच्याकडनं होणं अपेक्षित आहे. आता मागल्या वेळेस मी तुम्ही सांगितलं होतं की बाबा हा प्रकल्प आपल्याला कसा फायद्याचा आहे कसा तोट्याचा आहे किंवा आपण कसं लोकांपुढे जाणार आहे जनरल मीटिंगनी कशी मान्यता दिली आपल्याला मागच्या गत वर्षी
पण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला अपेक्षित आहे की तुम्ही काय नेमका धोरणात्मक निर्णय. आम्ही तेच सांगतो तुम्हाला की लोकांच्या पुढे जायचं ठरलं असताना परस्परांनी काम चालू केले. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे सभासदाचं 300 ते 400 रुपयाचं नुकसान होणार आहे. अजून दुसरा असं की कारखाना आपला 10,000 टनाचा होईल. त्याचं असं तुम्हाला सांगायला की आता नवीन ट्रेन आलेला कमी दिवसात जास्ती कृषी करायचं. आज आपण 8,500 टन गाळतो, तो 10-10,500 टन गाळा उद्या एक 22-22 कोटी रुपये त्यात घातले तर ती कॅपॅसिटी तुमची वाढते. तुम्हाला जास्ती ऊस मिळतोय, उत्पादन खर्च कमी येतोय, इतक्या गोष्टी त्या. आता त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे, आता तुम्ही एका बाजूला सांगताय की VSIशी आम्ही चर्चा केली, VSI संस्थेची चर्चा करून आम्हाला सांगितलंय की बाबा 5 लाख लिटरचा प्रकल्प आपल्याला फायद्याचा. आणि ज्यावेळी तुमच्या गैरहजेरीत मीटिंग झाली संचालक बोर्डाची VSI बरोबर, त्यावेळेस ते अधिकारी तेच सांगतात की 240चा प्रकल्प किती फायद्याचा आहे. त्यांना वेगळी माहिती, तुम्हाला वेगळी माहिती. साखर आयुक्तांची तीच परिस्थिती. साखर आयुक्तही सांगतात की तुम्हाला वेगळी माहिती, त्यांना वेगळी माहिती. एका बाजूला साखर आयुक्त सांगतात की ती स्पष्ट भूमिका तुमची लेखी स्वरूपात आम्हाला कळवा, आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी साखर आयुक्तांनी त्यांना 240चा प्रकल्प करायला मान्यता दिली. तर मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की हे जे काय चाललेलं आहे हे एकतर सभासदांना द्विधा मनस्थितीत टाकणं किंवा पत्रकारांना द्विधा मनस्थितीत टाकणं. तुम्हाला आता सांग, तुम्ही बोलला जी चर्चा आपली झाली त्या चर्चा जे जनरल मीटिंगमध्ये चर्चा झाली त्याला धरून नाही काही नाही. पहिला हा भाग. दुसरा भाग असा की उद्या तुम्ही मुंबईकरांच्या कापड दुकानात गेला, तुम्ही चर्चा पाहू तुमची रेंज काय आहे. तुम्ही 240 जमा, त्यांनी 240 मला 240 त्यांनी आम्ही 500 मागितलं, आम्हाला 500 दिलं. त्यांचं काय चुकलं. शेवटी एखादी सक्षम जी काय कंट्रोल ठेवणारी संस्था असेल, प्रशासन असेल, त्यांनी सांगितलं पाहिजे ना. आज तुमच्या माझ्यापेक्षा त्यांना अधिकच समजतं. आपण VSIच्या अधिपत्याखाली आपण साखर उद्योग चालवतो. आज त्यांनी सांगितलं पाहिजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची बॉर्डिंग कॅपॅसिटी एवढी आहे, त्यांची गाळप क्षमता एवढी आहे, साखर उत्पादन एवढं निघतं. त्यांनी सांगितलं पाहिजे ना माळेगाव सहकारी साखर कारखान्याला बाबा 240चा परवडेबल आहे का 5 लाखाचा परवडेबल. आपण त्यांना आपली कारखान्याची वर्गणी देतोय, आपल्याला त्यांचं मार्गदर्शन आपण घेतोय. त्यांनी तुमच्या बाजूनी बोलायचं, ह्यांच्या बाजूनी बोलायचं. त्याच्यामध्ये त्याने बाजू कोणाची धरली नाही. मी आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबईकरच्या दुकानात गेला किंवा कोणाच्या दुकानात कापड दुकानात घ्या, तुम्ही सांगितलं बाबा तो 250 इंच मला कापड द्या, 250 इंच दाखवणार. मी सांगितलं मला 400 इंच कापड द्या, मला 400 दाखवणार. त्या प्रश्नाला धरून असं म्हणायचंय की ते म्हणतात ते बरोबर आहे काय VSIने काहीतरी ठाम भूमिका घेतली पाहिजे. दुसरं असं मला म्हणायचंय 500 KLPD घेऊन तुम्ही प्रकल्पाचा प्रस्ताव तुम्ही घेऊन घ्या सांगता संचालक मंडळ सगळे त्याला परवानगी देणार का ते. आता ते बी फायद्याचं हे बी फायद्याचं फायदा कमी आहे. एक सांग फायदा कशात आहे, फायदा त्यात आहे, त्यापेक्षा जास्त फायदा ह्यात आहे. प्रश्न असा आहे ना 500 300 ते 400 रुपये जास्त मिळत असतील तुम्ही काय कराल. सर एक उदाहरण त्यातलं सांगतो. ज्यावेळेस कारखाना VSI कडे जातो आणि कारखाना सांगतो की आमच्या ह्या कॅपॅसिटीला तुम्ही हा प्रकल्प बरोबर आहे, त्यावेळी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना दिला बाबा हीच टेक्नॉलॉजी पाहिजे, हीच पाहिजे, तीच पाहिजे. ज्यावेळी आपण तिथं जातो तेव्हा आपण मोकळ्या मनाने गेलं पाहिजे ना की बाबा ठीक आहे आमचा आज 7:30 आहे, आम्ही 9 पर्यंत चालवू शकतो. थोडंसं मॉडिफिकेशन केलं तर 10 कारखाना चालतो. मग 10 चालेल अशा पद्धतीची डिस्प्ले आम्हाला कोणती योग्य आहे, ही टेक्नॉलॉजी चालेल का नाही चालेल, ह्या गोष्टी ज्यावेळेस संचालक मंडळ तिथं जातं तेव्हा ते मोकळ्या मनाने गेलं पाहिजे. तुम्ही तुमचं मत आधीच बनवून तिथं गेला आणि मग म्हटला की नाही मला असंच पाहिजे तर ते तसंच राहणार. आणि तुम्ही जे आता साखर आयुक्ताचं म्हणताय, साखर आयुक्ता पुढे जर तुम्ही असा प्रस्ताव दिला की हे जनरल मिटिंगने याला मान्यता दिलेली, साखर आयुक्त त्याला हो म्हणणार. उद्या तुम्ही 500 KLPDचं द्या, ज्याला जनरल मिटिंगची मान्यता आहे त्याला पण साखर आयुक्त हो म्हणत. तुम्ही कागदपत्र काय दाखल करताय ह्याच्यावर त्यांची मान्यता अवलंबून आहे. साखर आयुक्त हे सुप्रीम पॉवर आहे साखर उद्योगाची. तुम्ही त्या सगळ्या प्राप्त स्थितीचा विचार करून साखर आयुक्तांनी भूमिका घेणं गरजेचं आहे.
ज्यावेळेस साखर आयुक्त ज्यावेळेस एक भूमिका मांडतं, एका कागदाला मान्यता देतो, त्यावेळेस आपण कसं म्हणू शकतो हे चुकीचं आहे? हे तुम्ही चुकीचं बोलताय. म्हणजे मी नाही, आम्ही पत्र जे सांगतोय ते चुकीचं कसं जे आहे ना ते चुकीचं बोलता. त्याचं असं आहे की तो प्रकल्प चालतो, पण आम्ही सांगतो तो चालला तर त्यापेक्षा जास्ती 300-400 रुपये मिळतात. कुठला लावायचा? आमचं म्हणणं हे आहे. हे बघा, पंढरपूरला जायचंय, बारामतीहून जाता येतं, पलटणहून जातं. सुईचं कुठलं तेवढं सांग. आता नगरपालिकेमध्ये टाउन प्लॅनिंगला तुम्ही नगर रचना विभागात एखाद्या घराला मान्यता मागायला घ्या, तुमच्याकडे 5,000 स्क्वेअर फूटचा एफएस आहे, तुम्ही 2,500 स्क्वेअर फूटचा एफएसआयचं घर बांधायची मान्यता मागितली, ती काय म्हणणार आहे का तुमच्याकडे 5,000 स्क्वेअर फूट आहे, तुम्ही 2.5चं काम? या अगोदर VSI ला आपण मागणी पत्र दिलं. काय मागणी पत्र दिलं की आमच्या सभासदांना, आमच्या प्रशासनाला आणि आमच्या संचालक बोर्डाला 5 लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प केला तर आम्हाला एवढा फायदा मिळतो, प्रत्येक 200-300 रुपये अधिकचे मिळते. अशा पद्धतीचं पत्र व्यवहार दिला. आणि ह्या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर VSIच्या प्रशासनाने आम्हाला यावं, आमच्या समोर बसावं, मार्गदर्शन करावं आणि आम्हाला अंतिम स्वरूप द्यावं, असं आपलं पत्र दिलं. VSIच्या किती अधिकाऱ्यांनी इथं आले आणि किती अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं, कशा पद्धतीने आपण पुढे तुम्हीच म्हणलं की आम्हीच विचारतोय. आम्ही काय अधिकृत नाही, कारखाना अधिकृत, आम्ही सभासद आहे आणि आम्ही भाड्याकरता होतो. उलट हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे होता, का बोलावं नाही लोकांना, का बोलावं नाही अधिकाऱ्यांना? हे तर मला एवढं फायद्याचं आहे म्हणतात, तुम्ही का लोकांना बोलवत नाही, का व्यवसाय आमच्या पुढे बोलवत नाही, ते तुम्ही विचारलं पाहिजे. त्याच्यात अजून एक दुसरा मुद्दा आहे. आपलं SMP ना, साखरेची किंमत, साखरेची किंमत आता अलीकडच्या काळामध्ये वाढत चालली. जवळपास आता शिवबाबूंनीच सांगितलं होतं माध्यंतरी की बाबा त्यांचीच मागणी आहे, 4,000-4,050 पर्यंत आपल्याला क्विंटल दर मिळू शकतो. दुसऱ्या बाजूला इथेनॉलचं सुद्धा तुम्ही सांगितल्या पद्धतीने दर वाढत चाललेले आहे. तर आपल्याला एक मध्य साधून हा प्रकल्प करणं उचित वाटत नाही का? काय मध्य साधायचं? आता हे बघा, आपण आता एक्सपान्शन करायला घेतलं, 26 लोक कोर्टात गेले, मी तुम्हाला कागदपत्र दाखवतो, हे ऊस नाही त्याला कार करू नका. 26 लोक कोर्टात हायकोर्टापर्यंत गेले. आम्ही ते सगळे त्याला तोड दिले, इकडे एक्सपान्शन सुरू केलं. आता काय काढतात 13 लाख 14 लाख 15 लाख, कुठं ऊस येतो? काय कळते यांना? एक्सपान्शन सक्सेस झालं ना, म्हणजे 5,000 8,000 सक्सेस झालं. काय कळतं मला सांगा यांना? जबाबदार माणसं 30 वर्ष काम केलेली माणसं, चेअरमन झालेली माणसं, ते राज्यात कारखान्याला ऊस नाही. आता कसं काळात तयार करतात ते? ह्याच्यात अजून एक मोठा असा आहे, कुठली कंपनी ही जो काय 5 लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प आपण करतो, तो 5 लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प करणारी कंपनी कुठली? प्राज कंपनी आहे. प्राज कंपनी एकमेव अशी कंपनी आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये की तीच कंपनी फक्त ह्या संदर्भातला प्रकल्प उभारते. दुसरी कंपनी कुठल्याही अशा पद्धतीचा ह्या पद्धतीचा प्रकल्प उभारत नाही. आणि ह्या कंपनीचा असा आरोप आहे की ह्या कंपनीचा एक मोनोपोली तयार होईल आणि हेच कंपनीकडनं आपल्याला घ्यावं लागेल. तर कोणी हे जो प्रकल्प आता समजा तुमच्या म्हणण्यानुसार 5 लाख लिटरचा केला तर प्राज कंपनी वगैरे दुसरं कोण करायला तयार होईल का? नीट ऐकून घ्या, टेक्नॉलॉजी आहे. मागच्या वेळेला आपण प्राज करून सगळ्या डिस्टऱ्या केल्या, नंतर आपण मोज करून केली, काय फरक पडला नाही? हे जो काय हे काय ते काय डिस्टरीज आहे, डिस्टरीज आहे ना. आम्हाला प्राजने जास्त पैसे मागितले, 1% मुदत मागितली आम्हाला ह्याच्या व्यवसायाच्या रेटमध्ये. मग काय कंपनीने आपल्याला का प्रकल्प करून दिला 6 महिन्यात. 6 महिने आपले वाचले, उत्पादन मिळालं आम्हाला. काय ते म्हणजे आता 5 लाख लिटर क्षमतेचा आपला जो प्रकल्प आहे तो इतरही कुठलीही कंपनी करू शकते. बघा, त्या आराखडा मिळाला की कुणीही दुकान मांडू शकते आणि तो आराखडा त्यांनी दिलाय आपल्याला.
ते काय आहे रे बघा, तुम्ही सांगा, तुम्ही बाजारात कापड घे, तुम्ही कुठल्या टेलरकडे गेलं तर तुम्हाला ते मिळेल काय फरक आहे? महत्वाचं म्हणजे ही टेक्नॉलॉजी काय पेटेंटेड नाही, ओपन इन द मार्केट आहे. त्याच्यामुळं शेवटी डिझाईन मिळाल्यानंतर वाचनगर पण करेल, VSI पण करेल किंवा XYZ कोणीही करू शकतो. पेटेंटेड नाही, त्याच्यामुळे तुमचा जो मुद्दा आहे की मोनोपोली तयार होईल असा भाग येऊ शकत नाही. अशी माहिती ऐका, आपल्याला मला बी ही जुजबी माहिती आहे, पण अशी माहिती अशी मिळाली, हा जो काय प्रकल्प आहे हा प्रकल्प फक्त तेवढीच कंपनी उभारण्यासाठी पुढे येते, अन्यथा दुसऱ्या कंपनी येत नाही. आता ती माहिती खरी का खोटी मला माहित नाही. पेटेंट असतं तर तुमचा मुद्दा असतंय, पेटेंट जर असतं तर तुमचा मुद्दा असतंय. हे टेक्नॉलॉजी पेटेंटेड नाहीये ना ओपन मार्केटमध्ये. हा ठीक आहे, जे काय असेल आता शेवटी ही माहिती ऐकू आहे. बघा नेट ऐकून घ्या, हे त्यांनी जर ते प्रांत भेटले असते, प्रांत त्याला सांगितलं असतं, ते भेटलेच नाही. आम्ही माहिती घेतली, प्रांतला बोलवलं, मोजलं बोलवलं, आणि 4 माणसाला बोलवलं, आम्ही माहिती घेतली. तुम्ही माहिती घ्यायला काही पडला, आमचा दोष आहे का? आता त्यांनी माहिती नाही, या पद्धतीचा प्रकल्प करायची वेळेसाठी माहिती नाही. आम्ही प्राची माहिती त्यांना दिली, त्यांनी अभ्यास केला, 3 दिवसांना आम्हाला फोन करून सांगितलं हे होऊ शकतं. मग त्यांनी तुमच्या ह्याला राजाराम आपला प्रकल्प आम्हाला फॉलात जायचं. VSI त्यांनाच मान्यता दिली, राजाराम बापूला मान्यता. तशी माळेगाव कारखान्याला का मान्यता देत नाही? मला काय म्हणायचंय, आता मागणी केली यांनी 240ची, त्यामुळे 240ची मान्यता दिली, बरोबर. पण त्या अनुषंगाने काका तुम्ही आता मध्यंतरी मीटिंग लावायची ठरली होती, त्या पद्धतीने तुम्ही तिथं VSIच्या उपस्थितीमध्ये मीटिंग लावून सगळी तयारी केली आणि तिथं सांगण्यात आलं की हे प्रेससाठी नाही तर हे संचालक बोर्डासाठी मीटिंग आहे. मी त्या VSIच्या अधिकाऱ्यांना फोन केला की बाबा माळेगाव कारखान्याचे संचालक बोर्ड आणि VSIचे अधिकारी एकत्रितरित्या बसणार आहात आणि माळेगाव कारखान्याचे इथून प्रकल्प 5 का 240चा करायचा हे संदर्भात धोरणात्मक निर्णय होणार आहे. तर आम्हाला आलं तर आम्हाला माहिती मिळेल का खरी वस्तुस्थिती काय, कारण हा ज्वलंत प्रश्न आहे. तर त्यांचं म्हणणं आलं की फक्त विरोधी संचालक मंडळ, ज्यांच्या तक्रारी असणारे सभासद आणि संचालक बोर्ड आणि चेअरमन प्रशासनाचे प्रमुख अशांची जी एकत्रित मीटिंग आहे आणि त्या मीटिंगला योग्य तो निर्णय होणार आहे. तुम्हाला आम्ही आपली जी चर्चा झाली होती की सभासदात्मक निर्णय करायचा, तिथं जाऊन आम्ही काय निर्णय करू शकतो. एखादा सभासद तुमच्यासारखा माणूस, तुम्ही ठरवणारे कोण, आमच्या पुढं का ठेवणार आहे, आम्ही काय उत्तर देणार. आणि त्या मीटिंगमध्ये सुद्धा असं झालं, काही संचालकांना आतच घेतलं नाही, रस्त्याची तुम्ही माघारी आल्या माहिती घ्या, संचालकाला घेतलं. VSIच्या मीटिंग मध्ये घेतलं लावून घेतलं. पण दुसरं मला ऐकायला म्हणायचं होतं की आता तुम्ही वेफर्स म्हणता त्याप्रमाणे आपली टेक्नॉलॉजी आहे प्राची, हिंदीची मान्यता आणली ती कुठली टेक्नॉलॉजी? त्याला 19,000 टन बघा विकत आणायचा आहे, त्याची बरंच नाही प्रोजेक्ट बरं का. दुसरा एक मुद्दा काका वैशिष्ट्य असं की ही जी 5 लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प लावल्यानंतर त्याचा जी इंधनाचा विषय जो आहे, इंधनाचा विषय आणि प्रदूषणाचा विषय, हे काय प्रकारे नक्की की बाबा एक हे जो काय मोठा प्रकल्प लावला तर कारखान्याच्या आजूबाजूच्या लोकवस्तीला आणि परिसराला त्या सगळ्या प्रदूषणाचा धोका निर्माण होऊ शकतो. तशा पद्धतीचं पत्र त्यांनी त्या प्रकल्पाला जोडलंय की बाबा प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पत्र की बाबा एवढ्या मोठा प्रकल्प इथं आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतो. बघा त्याचं असं आहे, तुम्हाला कुठलीही कारखानदारी उभी करायची असेल तर हे सगळ्याला विचारतात, खाजगी सहकारी कुठल्याही कारखान्याला विचारतात, हे आपल्याला वेगळं नाही. आपण ह्या सगळ्या परिमंजुऱ्या घेतलेल्या आहेत, हे काय वेगळं काहीच नाही. त्या हा प्रकल्प लावायचा आहे, दुर्वायचा आहे, काही नाही. तर आम्ही जे प्रकल्प सुचवलाय त्याला आहे जे आता कारखान्याचे 3 बॉयलर आहेत त्याच्यावरतीच ती डिस्प्ले चालणार. उलट त्यांनी जो सुचवलाय त्यासाठी तुम्हाला अजून एक बॉयलर लावायचं.
म्हणजे आणि 14,000 टन मोल्याचे बाकी सेव होते उलटा नाही विकत घ्यायचा आहे त्यांच्या ह्याच्यात 240 ला 240 आणि आपण जवळजवळ 5% एलपीडीचा केला तर आहे ह्याच्यामध्ये 10 ते 12,000 मेट्रिक टन आपण बघ्यास विकायला आपल्याकडे उपलब्ध आहे. 10 ते 12 कोटीचा बघ्यास शिल्लक राहते. काका तुम्ही हे मीटिंग मध्ये मांडत असाल की त्यांना हे लक्ष द्यायला पाहिजे. आता आपल्या लक्ष तुम्ही चष्माच पिवळा घातलाय त्याप्रमाणे आपल्याला इंधनाचा म्हणजे रॉ मटेरियलचा प्रश्न मिटतोय. त्यांचं मल्टी प्रेशरचा असेल तर आपल्याला बघायला विकत आणावं लागेल. तुम्ही म्हणता आपल्याला बघायला 14 कोटीचा वाचतोय. हे सगळ्या गोष्टी असतील तर मग झोपलेलं हे काय ना मग ते लोकांच्या पुढे काही येत नाही. व्यवसायाला मिटिंग कधी झाली का एवढे प्रकल्प झाले काय व्यवसायाला कसं कारण नाही व्यवसायाला पण इथं बोलू विषय झालाच की हा वार्षिक मीटिंगचा विषय झालताच की आणि सगळ्यांनी विरोध केला त्या गोष्टीला. सगळे पत्रकार होते त्यावेळेस. अजून काय मुद्दे राहिले काय नाही आमचं म्हणणं स्पष्टपणे आहे चुकीचं आमचं काहीच नाही. ठीक आहे एसी बरं का एसी कोणालाच अजून ह्याला मिळालेला नाही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स अजून ते काय काढायचे काय करायचे बाकीचं पुढचं कशाला विचारता तुम्ही जे आम्हाला माहिती मिळाली ते विचारतो. ते हा प्रकल्प केला तरी एसी घ्यावा लागणार तो प्रकल्प केला तरी एसी घ्यावा लागणार हे काय शासनाचा नियम आहे. सांगतात ना तो उठतोय आमचा उठतोय तमचं होतोय आमच्या गावात तुझे गावड्या उठायच्या 500 कोटीचं कर्ज आहे 600 कोटीचं कर्ज आहे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे असं ते सांगतात. त्यात कुठलाही हे नाही. आपण जो प्रकल्प सुचवलाय पूर्ण बॅलन्स आहे. पोल्युशन कंट्रोल मध्ये कुठेही अडचण येणार नाही. काही सांगतात आता तुम्ही म्हणता हे मान्यता नाही. जयंत पाटलाला कसं दिलं 7,000 टनाचाच कारखाना आहे 4 लाखाची दिली करणार 7,500 टनाचा कारखाना आहे त्याला दिला की हा प्रकल्प आणि त्याला कमिशनरने तुम्ही म्हणला ना त्या कमिशनरने मान्यता आपल्याला दिली कशी त्यालाही मान्यता दिली सगळं झालेलं आहे. त्यांना 100% कन्व्हर्जन होतं. जागा काढणारच नव्हती ती. आमचं म्हणणं हा होतं आम्ही जे मिटिंग बोललेले होते ते बाबा सभासदाला हा प्रकल्प केला तो 2 पैसे जास्त मिळतात घेत होतं 1.5 वर्षात मी बरं का तर तुम्ही हे काय करत नाही या ऊसापासून कोळसा करायचा का सोनं करायचं मागं अण्णांनी काकांनी सोनं करून दाखवलं 5,000चा 8,000 करून आणि सक्सेस करून. तर आता जे सोनं करायचंय की अण्णा म्हणतात की सोनं कराय ऊसाचं आणि ही बाकीची संचालक मंडळ आम्हाला अजून कोळशातच घालतात. आता 150 कोटी काढायचं आणि परत आणखी मारायचं म्हटलं परत 200 कोटी काढायचं. म्हणजे सभासद कर्जामध्येच राहणार 5-10 वर्षात पैसे भेटणारच नाही. लँडमार्क प्रकल्प होणार आहे काका भेटून करून एवढंच आमची भावना आहे. तुम्ही जे सांगितलेली जे मुद्दे आहेत ते आमच्या परफेक्ट लक्षात आलेले आहेत. निश्चितपणे